तुम्हाला जेवढं माझ्यातल्यावानी वागता येईल तेवढं वागाच. सोमवार करू नका, एकादश करू नका, चालू द्या, पाप कराच. पण जाताना टॅली मारून जावं लागतं एवढं ध्यानात ठेवा. कॅलेंडर कोणत्याही कंपनीचा असू द्या, कॅलेंडर कोणत्याही कंपनीचा असू द्या, 31 मार्च शिवाय कॅलेंडर पुरं होत नाही हे ध्यानात ठेवा. पाप करा, एखादी पतसंस्था तळासकट आणा, एखादा कारखाना पार नाटासकट इका हाना, काढा टक्का, घरकुलात टक्का काढा, मुरमात टक्का काढा, खडीत टक्का काढा, संडाच्या भांड्यात टक्का काढा, भांड्यातल्या मालात टक्का काढा, अंगणवाडीच्या उघड्या इका, चालू द्या. पण फायनल वाक्य कर्माला माफी नाही. करा, मजा करा. 100 पोरं ज्या भीमानं एका धनक्यात मारली हे ध्यानात ठेवा. कौरवांचं कुल सुद्धा शिल्लक तुला नाही. पांडवांचं कुणी आपलं कौरवांचं भीमाने 100च्या 100 मारली. पण एक ध्यानात ठेवा, भीमाला सुद्धा निज धामाला जावं लागलं हे ध्यानात ठेवा. अख्खे कौरव मारले. तुम्हाला उलट ऐकायचं का? भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप अरण्यात जळून मेला, जळून. तू तर बंद पडेल डेअरीचा चेअरमन आहे, तरी तू शिवरात्रीला 90 आणतो भाई. तू नालायक किती आहे? तुझ्याकडे काय गाजर? भारताचा सम्राट, नीटवाक्य आहे का? भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप अरण्यात जळून मेला, जळून. आणि ज्या बाळाला कोणीच नव्हतं त्या बाळाच्या समाधीला देव रडले. हो, देव रडले. 22 वर्षाचा बाळ आहे. या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहेत. या विश्वात सगळ्यात कोवळं बाळ जर कोणतं असेल तर ज्ञानोबा आहे. आणि या विश्वातल्या सगळ्या संतात ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानदेव म्हणतात. ना आईचा आधार, ना बापाचा आधार, ना प्रेमाची भाषा, ना मायेचा हात. अरे मायेचा हात नव्हता, प्रेमाची भाषा नव्हती, पाठीवरून हात फिरवायला या विश्वात कोणी नव्हतं. हो, या विश्वात कोणी नव्हतं. काय बाळ होतं. आणि तेच बाळ विश्वाची आई ठरलं. काय बसा तिथे जाता. काय बाळ आहे, काय बाळ आहे. त्या बाळाचं ते विश्वाची आई ठरलं. पुढचं वाक्य ऐका. ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानदेव म्हणतात. पुढे सांगू का? जे विश्वाचा आधार आहे त्यांना ज्ञानदेव म्हणतात. 22 वर्षाच्या बाळानं समाधी घेतली तर विश्वाचा बाप जसा रडला. देव रडले. हो, देव रडले, देव रडले. यात काय नवाला आहे? आई साहेब जसा रडल्या. आई साहेब उत्तर सांगू. धृतराष्ट्र जळून मेला आणि माऊलीच्या समाधीला देव रडला. कर्माला माफी नाही. गाथा पाण्यानं तारला पण माणसानं पाण्यात टाकला. डोकं नीट ऐका. आणि गाथा का लिहिला तर भणकेला अवलादीचा माथा जागेवर यावा म्हणून गाथा पाण्यात टाकला. हा माथा इतका नालायक निघला. यानं गाथा पाण्यात टाकला आणि आता माथा तसाच तुला. पण एक ध्यानात ठेवा, गाथा पाण्यात टाकला पण पाण्यानं बुडवला नाही. पण ज्याने छेड केला त्याला आरती द्यावी लागली हेही ध्यानात ठेवा. ज्याने तुकोबरायचा छेड केला त्याच रामेश्वर भटाने ज्ञानोबाची आरती लिहिली. कर्माला माफी नाही.
सख्या बहिणीची 6 पोरं सख्या भावानं जेलमध्ये दगडावर आपटली. एक पोरग सुद्धा स्तनाला लागू दिलं नाही. एक पोरग स्तनाचा पाना फुटलेली आई फक्त बाळाक पाहत होती आणि बाळ मरताना आई पाहत होती. बाळ मरताना मारणारा सक्का भाऊ होता. आणि 7वं बाळ जेव्हा योगमाया गेली आणि 8वं बाळ जेव्हा जन्माला आलं महाराज, तर ते बाळ सुद्धा टोपलीत बसून पलीकडे गेलं. पण या आईचं दूध नाही पेलं महाराज, नाही पेलं. जगाचा बाप टोपलीत बसून पलीकडे गेला. पण ध्यानात ठेवा, त्याच भाच्यानं मामाचा कार्यक्रम केला. कर्माला माफी नाही. तुम्ही बांध कोरा, दुधात पाणी घाला, चालू द्या, हायगाई करूच नका तुम्ही. 100 रुपयाची प्या मोटरसायकल वाल्याला गाठवा, त्याला घोडा लावा, त्याचा मोबाईल काढून घ्या, त्याच्याकडून 1000-500 काढा. पण कर्माला केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, तेची भोग आले. केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, तेची भोग कर्माला माफी. पार आपलं कीर्तन ऐकून गेला ना, एवढं पाठच करायचं. 3 ओव्या तर गेल्या डोक्यातून, राहिल्या ना. कर्माला माफी नाही. पुढचं वाक्य ऐका आणि उत्तर तुम्ही द्यायचंय. आता मी 2 मिनिटं देतो सगळ्यांना. महिला एवढे महिला पुरुषांना मी 2 मिनिटं देतो सगळ्यांना. उत्तर तुम्ही द्यायचं आहे. तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवतो, स्वतःसाठी, तुमच्यासाठी, तुम्ही कमावलेल्या इस्टेटीचा आत्तापर्यंत फायदा घेतला काय? नाही. तुम्ही पोरांसाठी कमवता. बसलेल्या कोणत्या बापाचा पोऱ्या बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे, त्या बापाने बोटवर करायचं. त्याचा इथं भव्य नागरी सत्कार. नाही मग तुम्हाला हे कुठं नाही करायला सांगितले कोणी? पहिला प्रश्न फेल गेला. आता दुसऱ्या प्रश्नाला मी तुम्हाला 10 मिनिटं देणार आहे. टाळ करेन सगळं, पखवादे बिखवादे सगळे, इने करी. तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवली, तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? मेल्यावर. करेक्ट. जिवंतपणे तर काही घेऊ शकत नाही. का? 50चे झालोय. निडा घ्या. 50चे पटापट मला. 50चे झालंय. शुगर आहे, BP आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग घालेल आहे, मुळ्याचा ठणका चालूच आहे, मुतखडा वळवळ वरतच. झोपताना गोळ्यांचा डाबाचे, पालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना 1. काहींना बाथरूमला जाताना गोळी. इकडं खाल्लं तरच इकडं होतं, इकडं नाही होत. डोकं बंद झालं तुमचं. आपलं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय? तिसरा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला इथं अमृत देतो. अमृत बाटलीत अमृत आणलं मी तुम्हाला. मी आता अमृत पाजणार. तुम्ही अमृत पेल्यावर अमर होणार. म्हणाल ना? मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. अमर होऊन इथं तुम्ही राहून करणार काय? तुम्ही फक्त काड्या करणार, कुटाळे करणार, चांगली कामं बिघडून देणार. एक वाक्य सांगा. शहाण्या माणसानं कलियुगात जास्त दिवस राहू नये. काय नाही तिकडे लक्षच नका देऊ. बिडूक असेल काहीतरी. ए राहू दे. तुम्ही काय उठले आता? ते त्यांचं ते पाहतील. तुम्ही माझा खाली. ते तुम्ही उठला की तुळी उठल. बसा खाली.
असू द्या, काय असेल ते चिदंबर स्वामींना आपण पाहू. बसे विठाला विठाला काहींची आयडिया राहते कीर्तनाला बसलो, जागा कमी राहते आणि थुकायला जागा राहत नाही. इचू इचू चला गेलो बा. मला फिट बसलं कीर्तन. तुम्हाला लिंक लागली ना अभंगाची, मग सोपं झालं. ए शहाण्या माणसानं बस खाले. शहाण्या माणसानं जास्त दिवस राहू नये. तुमचं काय मत आहे? इकडं लक्ष देते काय नाही तिकडं. खरं आहे का खोटं आहे? आता त्याच्या पुढं सांगितलं ना तुम्हाला पटणार नाही. 70च्या पुढं राहूच नाही. लईत लई 70. तुमचं काय मत आहे? 70च्या पुढं लाचार जग नाही. लाचार कुत्रीवाणी बायको धावती. कुत्रीवाणी कुत्री तरी पिसाळ्यावर धावती. काय त्या जगण्याला मजा आहे का? नातू नागपुडीत बोट घालतं, मिशा वडीत काय. हो काय राहायचं लई दिवस. पण असं राहायचं का आपण गेल्यावर ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं जायचं. म्हणून एवढे अभंगातले मुद्दे संपले. आता 3 परिणाम पाळायचे आणि अभंगाला सुरुवात झाली. आता कीर्तनाला सुरुवात झाली. आता फटाफटा बोलावं लागेल तुम्हाला. बोललं तर कळेल. प्रश्न सुरू झाला. आता आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला भुपाळीच्या मालिकेतला पहिल्याच नंबरचा अभंग आहे. पहिलं माझं वाक्य आहे, पटलं तर हा म्हणा. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. नीट आहे का बरं का? मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. पण काकडा आणि हरिपाठ केला तर जिवंत मोक्ष मिळतो हा 2025चा प्रश्न. काकडा आणि हरिपाठ जर केला तर मोक्षाचा आनंद 3/5/2025 सुद्धा मिळतो. तुमचं काय मत आहे? फायनल मेल्यावर काय होईल हा प्रश्न वेगळा आहे. स्वर्गात काय आहे मला माहित नाही. मी सांगितलं असतं, मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? तुम्हाला 3 शब्द सांगू का? हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा ये वैकुंठ आहे, आणि तरफडून मरा हा नरक आहे. अंतकाळी स्वर्गात जाऊ किंवा नाही हा प्रश्न वेगळा आहे. पटतंय का बघा? पटतंय का बघा? आता समजा मी मेलो, मरायला लागलो. माझं डोकं माझ्या पोराच्या मांडीवर आहे. म्हणजे त्याने मला काय दिली? मांडी. कुणी? पोराने. आणि त्याने मला दूध पाजायला सुरुवात केली मारताना पाणी टाकून. अरे मरणाऱ्या माणसाला तरी बिन पाण्याचं दूध देत जा. अरे त्याला मारताना तरी सुईचं मरू द्या. तुम्ही यांचं नाही काही. तुम्ही काय तुझ्या बापाच्या घरून म्हैस आणली का? तो पिऊ दे त्याला एखादा ग्लास. मरणाऱ्या माणसाला उलट ग्लासभर दूध तापून ठेवावं, गार करावं, जेव्हा मागेल तेव्हा द्यावं. काय तो परत दूध प्यायला येणार आहे? आता माझ्या पोरानं मला दूध पाजायला सुरुवात केली आणि मी मरायला लागलो. मग मी आता माझ्या पोराला मांडीवर घेतल्यावर काय मी ओवी सांगणार आहे का? का श्लोक सांगणार आहे का त्याला? मी त्याला काय सांगणार आहे? सगळ्या उधाऱ्या गोळाकार. खालच्या मळ्यातली मोटर बंद राहिली तरी चालेल, पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही. आणि आपलं कचेरीचे भांडण चालू आहे त्याच्यात माघार घ्यायची नाही. भले 10 गुंठे जमीन गेली तरी, आणि तो जर माघार घेतली तर तुम्हाला पोटचा नाही.
आणि मेलो आता स्वर्गात जाईन का? काय काम आहे स्वर्गात जायचं? सरळ सांगा. हसत आता तुम्ही 1 मिनिट तरी तुम्हाला कशाची आठवण येते का? माया पुढे बसलो स्वर्गात आहे तुम्ही. पप्या नाही, पप्याची आई नाही, काही नाही, काही नाही. बाबा एक बाबा. हा, हसत हसत जगायचं. आता हसत हसत जगायला आनंद मिळेल, पण मोक्ष मिळेल. पण हरिपाठ आणि काकडा केला तर. आता पाया पडून एक वाक्य सांगतो. हरिपाठ हा ग्रंथ नाही. जरा पोरं नीट आहे का? हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि आज आपल्याला हरिपाठाचा विचार करायचा नाही, कारण अभंग काकड्यातला आहे. हरिपाठ संपला. काकडा महिला पुरुष जाऊ दे. हे गाड्या बिड्या बंगले बिंगले संसार होणार आहे, त्यात काही एवढं कौतुक नाही. पण थोडी आध्यात्मिक शक्ती स्वतःच्या तनमध्ये तयार करा. कधीतरी 10 मिनिटं रामकृष्णारी म्हणा. कधीतरी एखाद्या देवाची आरती दिवसभरात करा. अहो, या गचपणांसाठी तुम्ही किती जरी केलं, काय तुम्हाला प्रॉफिट आहे? काय फायदा? काय फायदा आहे? आणि पुरुष मंडळी ध्यानात ठेवा, पोरं नालायक निघतील एवढी इस्टेट कमवू नका. कशाला जग मारायचं? गाडी आपण घ्यायची, बंगला आपण करायचा. गाडी आपण घ्यायची, बंगला आपण बांधायचा, जमीन आपण करायची, सायपण आपण करायची, लेवल आपण करायची. पोराला शिकवायचं आपणच, त्याचं लगीन आपणच करून द्यायचं. मग त्यानं करायचं काय नक्की? त्यानं फक्त आपल्याला नातू दाखवायचा, बस, काहीच करायचं नाही. आणि त्या नात्यानं आपल्या नागपुडीत बोट घालायचं, एवढाच आपला पुरस्कार. पोरांना काहीतरी करायला शिल्लक थोडा. आपण पाप केलंय का? पोरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव कळू द्या. तुमचं काय मत आहे? आज 2 महिने झाले 12वीचे पोरं मोकळे आहेत. अजिबात ह्या नालायकांना फुकाट भाकरी घालायच्या नाही घरात, अजिबात नाही. यांना टर्नर फिटरच्या हाताखाली ठेवा, यांना पंक्चर काढू द्या, यांना गारी कू द्या. यांना 100 रुपये कमवायला 100 रुपये कमवायला काय लागतं हे कळू द्या. तुमचं काय मत आहे? कळू द्या ना. आज 17 मार्चला 10वीचे पोरं मोकळे झालेत, म्हणजे 1.25 महिना झालाय. यांना पंक्चर काढू द्या, गारी कू द्या, कुल्फी कू द्या. 100 तुम्ही कमवा, तुम्हालाच घ्या, पण समोर कमवायला काय लागतं हे कळू द्या. त्यांचे पैसे आपल्याला नको आहेत, पण आपल्या पोरांना फुकाट खायची सवय लागल्यामुळं त्यांनी वाटोळ केलं घराचं. तुमचं काय मत आहे? आणि तिला खत पाणीच आहे. सगळ्यामध्ये पोरं बिघडवायला नंबर 1 आईच. पोर दारू प्यालं तरी आईला लाज नाही, पोरानं काही केलं तर आईला काही वाटत नाही. आणि मग सुनानं खसकावली का, आता माझ्या जगण्यात मजा नाही, मी एवढं गेलं मरावत मरण येत नाही. आणि आता मला म्हणती घरात नको राहू. म्हणून काही बायांनी पोरग सुखी व्हावं म्हणून भावाची पोरगी सून केली. इथं 5-6 जणींनी केली. कशी जिरली. जिनं भावाची केली ना, ती महिनाभर अगोदर विचारी ती दिंडी कवा निघणार आहे. दिंडी आहे का नाही? अशा 3 जणी दिंडीत तयारी. यंदा 1-2. अहो, महिला म्हणलं काही झालं तर तो भाऊ आहे, तिचा बाप आहे तो पोरीचा. उद्या लग्न झालं तो बाजू पोरीची घेईन का तुमची घेईन? मग एवढी अक्कल नको? तो पोरीचा बाप उलटा म्हणतो माझ्या गुड्डीचं काय नाही बरं का, माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक आहे. नाही तर माझी गुड्डी पहिल्यापासून चांगलीच आहे. 10वीला असतानाही 2 वेळा पळून गेली. पण माझ्या गुड्डीची पहिल्यापासून तक्रार. हसण्यावरी नेऊ नका. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या.
असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझ्या दोनच गोष्टी आहे महाराज. मी फक्त खरं बोलतो एक, आणि मला कोणाची लाल करता येत नाही. म्हणून मी हे आपल्या अंगातलं रक्त छत्रपतीचं आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुट चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. भाकरी नाही त्या दिवशी फुटाणे खायचे, फुटाणे नाही त्या दिवशी पाणी पिऊन झोपायचं, पण लाचारी पत्करायची नाही. हे आपलं रक्त आहे. शर्ट फाटलं ना फाटू द्या ना, कपडे फाटलेत ना फाटू द्या, नाही फाटू द्या कपडे, काय फरक पडला. शरीर जाणार आहे ते कपड्याचं काय घेऊन बसले तुम्ही. फाटके कपडे घालणं हा कमीपणा नाही, पण चांगले कपडे घालून मोठ्याची बुट चाटणं हा कमीपणा आहे. बुटाची पॉलिश करणं हा कमीपणा नाही आहे, बुट चाटून जगणं हा कमीपणा आहे. हे बा, गरिबी आणि श्रीमंती सोडून, दोन गोष्टीचं सोडून तिसरं काही नाही. आणि शर्ट फाटल्याने फरक काय पडला, चप्पल तुटल्याने फरक काय पडला. अरे जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याला जर ग्रहण आहे आणि शीतल करणाऱ्या चंद्राला जर आमुष्य आहे, तर तुम्ही मानव आहेत, कमी जास्तपणा होणारच आहे. काय फरक पडला मग. कमी जास्तपणामध्ये जो अपमान मानतो तो मूर्ख माणूस आहे. थोडं फार होणारच आहे ना. आज महाराज 20 वर्षात 42 आणि 43 वर तापमान गेलं नव्हतं. एवढी माता तापली, पृथ्वी माता तापली की नाही मला सांगा. पण तिने सहन केलाच ना. हा, मग पृथ्वी जर सहन, एवढी हीट सहन करू शकते, तर आपण जीवनात थोडे चढ उतार का सहन करू शकत नाही. एका दिवशी नसेल कालवणाला तेल, एका दिवशी नसेल घरात चहा, संसार आहे तो. मग त्याच्यावरून भांडण मारामाऱ्या करायची काय काम आहे. कमी जास्त होणारच आहे ना. आज 10 वाजता घराच्या बाहेर कोणी निघत नाही. खरंय का कुठे. पृथ्वी सहन करते. मग पृथ्वी जर सहन करते तर ती आपली आईच आहे ना. मग तुम्हाला एवढं काय दुःख आहे. बापाची पेंट तर फुकाटच खायचं सगळं. म्हणे मला त्या पोरीने धोका दिला आणि तेव्हा माझी जिंदगी बर्बाद झाली. अरे ही प्रियशी ब्रियशी ही सगळी लबाडांची टोळी आहे. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं, मेंदूत. ती प्रेम करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. तुला कोणी सांगितलं प्रेम करते. या जगाची एकच व्याख्या सांगू का तुम्हाला. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. या जगात फक्त पैसा म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे पैसा. कोणताही प्रियकरानं मला सांगा, इथं 2-4 प्रियकर बसलेत, मी उभा करून नाव सांगेन. तुमच्या हॉटेलचं बिल कधी प्रेयशीने दिलं का. देणार तेव्हा नाही म्हणला तो गप्पा. देणारच नाही. विनोद समजू नका. मला थोडं मागं नेऊन परत पुढे आणायला जाऊ नका. मला पुढं जायचं आहे. काकडा आणि हरिपाठ केल्यावर मोक्ष नक्की मिळतो. इथं आपण होतो. आता हरिपाठ हा जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सार आहे. तो विषय आजच्या कीर्तनात नाही, कारण अभंग काकड्यातला आहे. झालं. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्यात नाही. म्हणून मी महिला मंडळ मी एक वाक्य सांगतो तुम्हाला. सांगू. महाराज म्हणून ऐकवा, तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका, तुमचा भाऊ म्हणून ऐका, पण माझं एक वाक्य ऐका. ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. 30 रुपये खर्च करा, ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. फडकं घ्या, फडक्याने झाकून ठेवा. हळद कुंकू फडक्याला व्हा आणि रोज ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या. 1 महिन्यात तुम्हाला जर नाही ज्ञानेश्वरीचा साक्षात्कार झाला तर मग आपल्याला भेटा. ज्ञानेश्वरी येते. काय मत आहे तुमचं. ज्ञानेश्वरी येते. हे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी आहे हा ग्रंथ नाही आहे, हा विश्वाची आई आहे. कृपा करी हरी
आता काकड्यातले अभंग आहेत आणि काकड्यातला अभंग भोपाळीतला आहे. पटापटा बोलायचं तुम्ही. आता महिला म्हणलं देवाला 2 मुली आहेत. किती किती पुरी? हे बरे नेटबास, किती मुली आहे देवाला? तुला काय माहिती किती? 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. पहिल्या पुरीचं नाव विरहिणी, बोल जा. दुसऱ्या मुलीचं नाव भोपाळी. सावध राहा बरं का. आता पहिली पोरगी कोण आहे ऐका. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा नाही म्हणा, मी उभाच ना. नाही नांदू शकत का? ज्याला शरीर दिलंय तो जर, ज्याला सर्वस्व दिलंय तो जर मापात नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा आहे गाडी घेणं? हॅलो मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तू? हॅलो मला मुलगा झाला, आतापर्यंत कोणाला झालाच नव्हता. अख्ख्या गावात तू एकटाच न रे का? काही मिरवणूक काढायची का? साखर वाटायची हाती होतो, क्रांती केली का काही? अरे हलकटा तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला. अरे तुला हाणताना टेटसला ठे. पहिली पोरगी संपली, त्या पोरीचं नाव काय होतं? विरहिणी. करेक्ट. आता दुसरी जी पोरगी आहे तिचं नाव काय आहे? भोपाळी. आता भोपाळी पोरगी कशी आहे? नवरा खास आणि सासू सासरी खराब. आता तुम्ही नांदायला तयार आहे का? वा मोकळ्या मनानं. कारण तुम्हाला माहिती आहे म्हातारं कधीतरी मरणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढं जात नाही. आणि अजून गेला नाही. नाही. आता ती पोरगी कोण झाली? भोपाळी. तिचा नवरा खास आहे. आता नवरा खास असल्यामुळे त्याला यांची काही गरज नाही. आणि ती ह्या गावात जन्माला आली. या नीट आहे का बरं का? ह्या गावात, हे गाव आहे, ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे, ह्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू आहे थोडा. चालू म्हणजे त्याला प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. हा तुला आहे गर्लफ्रेंड? नाही, प्रयत्न चालू आहे. बरं हा गर्लफ्रेंड. आणि त्याच्या प्रियशी लय डोकं लय खाजावं लागतं आपल्या कीर्तनाला. ती मन आहे आणि त्याची प्रियशी इच्छा. कोण आहे? इच्छा. आणि हे दोघं पडले ते एकमेकाच्या प्रेमात. मन पडलंय तिच्या प्रेमात, ती पडली हिच्या. पण घोटाळा असा झाला आहे तिला माहीतच नाही हागडी न पुसके. कोण? कोण? मन. म्हणजे तिला बाळ होणार नाही, तिला बसला धोका. आता सगळ्या मुली उत्तर द्या पोरीनो. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. पोरांची बाजू मी घेतो, पोरं धोका देत नाही. पोरं का धोका देत नाही? मिळतच नाही तर देतील. मिळाली तर धोका देतील ना. आता पोरीनो, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं धोका, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला नाही, बापाला नाही, मैत्रिणीला. करेक्ट. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. लई किचकट आहे बरं का. आता हिचा नवरा कोण आहे? भोपाळी आहे. हिचं लग्न झालं नाही, ती आली ह्या गावात जन्माला. आणि तिच्या बापानं असं ठरवलं पोरगी ह्याच गावात द्यायची. ह्याच गावात म्हणजे गल्लीतल्या गावातच द्यायची, गावात द्यायची. आणि ह्या गावात एक नवरदेव त्याने सापडवला. कुणी? ती पोरगी आहे पांडुरंगाची. तिचा बाप आहे पांडुरंग, आई आहे रुक्मिणी, बहीण आहे, भाऊ आहे पुंडलिक, आणि बहीण आहे चंद्रभागा याची. याचा बाप पांडुरंग आहे, याची आई चंद्रभागा आहे, याची बहीण चंद्रभागा आहे, याची आई रुक्मिणी आहे, आणि याचा भाऊ पुंडलिक आहे. आणि त्या पुरीला गावातच द्यायचं ठरलं. आणि सापडालो नवरदेव. त्या नवरदेवाचं नाव आहे काम. डोकं खाजो बरं का. काय काम? आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. नीट आहे का? आणि डोळ्यावाट बाहेर पडला का तो मनापर्यंत जातो. आणि डोळा आणि मन एकत्र आलं का ही 10 इंद्रिय खवळतात.
आणि 10 इंद्रिय खवळले की विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. ज्ञान ठेवा. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांना असं नव्हतं करायला लागत. ज्ञानेश्वरी गाथा इथं चालत नाही. हा, माणसं म्हणतात तो लई टपुऱ्या मानेची माळ घालतो. नाही, तुम्हाला माहित नाही. शरीरातला काम खवळला तर तो 7 गोष्टी करतो. ऐका कोणत्या? 1, कामाला वय नाही. 2, कामाला नाथ नाही. 3, कामाला जात नाही. 4, कामाला कुळ नाही. 5, कामाला शील नाही. 6, कामाला काळवेळ नाही. आणि 7, कामाला लाज नाही. आणि एकदा काम शरीरातला खवळला का तो काय करतो? धडक मारिले शंकरा, धडक मारिले शंकरा.